जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत असतो। तर सध्याच्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल 2025 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहेत तर त्या अपडेट सध्या बघणार आहोत। तसेच ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे काही 20,000 पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त नेमके होणार का? कारण महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जी काही माननीय कोर्टाने जी सध्या नवीन संच मान्यते धोरण अनुषंगाने या ठिकाणी जी काही ऑर्डर देण्यात आली आहे। कोर्ट ऑर्डर जो असेल आदेश आहे तर तो आदेशानुसार जो काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर ते धोरण सध्या बघा त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी बघा राबवलं जाणार आहे। आणि त्या पद्धतीने जी काही पटसंख्या असेल नवीन संच मान्यतेची तर ती त्या ठिकाणी बघा तपासली जाणार आहे। आणि त्याच्या बेसवर शिक्षक जे आहे तर त्या शिक्षकांची पद नेमकी त्या ठिकाणी रिक्त किती राहतात, त्यानंतर ऑलरेडी त्या ठिकाणी जे काही जॉईन असलेले शिक्षक आहेत तर ते शिक्षक नेमके अतिरिक्त या ठिकाणी जवळपास 20,000 प्लस शिक्षक या ठिकाणी बघा अतिरिक्त होणार आहे। मग आता अतिरिक्त शिक्षकांची जी काही पुढील प्रक्रिया नेमकी काय असणार आहे ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच कधीपर्यंत ह्या अतिरिक्त शिक्षकांचं जे काही समायोजन आहे तर ते बघा त्या ठिकाणी होणार आहे ते देखील बघणार आहोत। तसंच शिक्षक भरती 2025 संदर्भात जे काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रियाला त्या ठिकाणी बघा कधी गती येईल किंवा कधी सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकतं ते देखील बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची एक न्यूज देखील आलेली आहे की ज्याच्यामध्ये राज्यात 20,000 शिक्षकांची पदे होणार कमी। म्हणजे इथं ही जी काही न्यूज आहे तर ही न्यूज बघा या ठिकाणी लोकमत नेटवर्कमध्ये सध्या आलेली आहे। म्हणजे राज्यात जवळपास 20,000 पेक्षा जास्त शिक्षकांचे पदे या ठिकाणी कमी होणार। याच्यामध्ये शिक्षक संघटनाच्या याचिका निकाली अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे जे काही आदेश आहेत तर ते आदेश या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। अशा पद्धतीची इथं न्यूज आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये नेमकं सविस्तर काय आहे तर ते आपण या ठिकाणी बघा बघूया। ह्याच्यात बघा तुम्ही इथं जे काही सकाळ वृत्त सेवा आहे तर त्याच्यामध्ये देखील ही न्यूज आहे। त्याच्यामध्ये कोल्हापूर संदर्भात ही न्यूज होती। शिक्षक समायोजनाबाबत संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या, त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित संच मान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। त्याच्यामध्ये नव्या संच मान्यता निकषानुसार राज्यात सुमारे 20,000 शिक्षक पदे कमी होणार आहेत। अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन होईल, परंतु भविष्यात शिक्षक पदे कमी होतील व शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे। अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट ह्या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जी काही संच मान्यता नवीन निकषानुसार या ठिकाणी होणार, त्यानंतर त्या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं नेमकी शिक्षकांचं त्या ठिकाणी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन होऊन नेमकी किती पदं किती या ठिकाणी बघा जिल्हा परिषदमध्ये रिक्त असतात त्याच्यावरती सध्या पुढील जी काही शिक्षक भरती 2025 असेल तर ती ह्या ठिकाणी अवलंबून असणार आहे। आणि ह्या पदभरतीमध्ये जे सध्या रिक्त असलेली पदं आणि ह्याच्यामध्ये जे सध्या बघा आता वेगवेगळ्या प्रकारे इथं रिक्त होणार आहे। त्याच्यामध्ये जे काही रिटायरमेंटने रिक्त होणारी पदं असेल बरोबर, त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही ऑलरेडी रिक्त असलेली पदं असेल त्याच्यात शिक्षकांचं समायोजन होणार। समायोजन झाल्यानंतर जी काही रिक्त असेल ती पदं बरोबर, तर हे वेगवेगळी जी काही सध्या बघा कारणांनी रिक्त होणारी पदं आपल्याला शिक्षक भरती 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जी काही पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीवरती एक प्रकारे गडांतर या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण शिक्षक भरतीमध्ये भविष्यात जे काही पदं असेल तर ती पदं कमी देखील सध्या या ठिकाणी होऊ शकतात। आणि हे सध्या बघा जी काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। तसंच बघा शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करण्याचा संच मान्यतेचा सुधारित आदेश व अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतचा नवा आदेश काढला। संच मान्यतेच्या नव्या आदेशानुसार या ठिकाणी जवळपास 2024-25 ची मंजूर व कार्यरत शिक्षकांची संख्या शासनाने यापूर्वी जाहीर केली आहे। त्यानुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत पत्राने या ठिकाणी कळवण्यात देखील आले होते। परंतु महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा व इतर समायोजनाबाबत मुंबई जे सध्या बघा या ठिकाणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावेळी जैसे थे स्थिती ठेवण्यात न्यायालयाने सध्या आदेश दिले होते। या याचिकेवर सुनावणी जी आहे तर ती आपण माहिती आहे की 14 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने समायोजनाबाबत असलेल्या सर्व याचिका या ठिकाणी बघा
निकाली काढल्या होत्या आणि कोर्टाचा हा आदेश होताच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं समायोजन जे आहे तर ते समायोजन म्हणजे या ठिकाणी 5 डिसेंबर पर्यंत करण्याचे आदेश इथं देण्यात आले आहे। आता याच्यामध्ये जिल्हा स्तर समायोजनाची कार्यवाही होऊन शिक्षक अतिरिक्त राहिले तर त्यांचे 19 डिसेंबर पर्यंत विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालकांनी समायोजन करण्याबाबत सूचित केले आहे। म्हणजे जे काही समायोजन प्रक्रिया आहे तर ती समायोजन प्रक्रिया शिक्षक अतिरिक्त झालेले समायोजनाची प्रक्रिया जिल्हा स्तरावर या ठिकाणी जवळपास 5 डिसेंबर पर्यंत करण्यासंदर्भात जे आदेश आहे तर ते देण्यात आले आहे। त्यानंतर जिल्हा स्तरावर समायोजनाची कार्यवाही होऊन देखील या ठिकाणी जर शिक्षक अतिरिक्त राहिले तर त्या शिक्षकांचं या ठिकाणी 19 डिसेंबर पर्यंत विभाग स्तरावर जे काही समायोजन आहे तर ते समायोजन इथं सध्या होणार आहे। आता त्यामुळे जिल्ह्यात शिक्षक समायोजनाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे। आता ह्याच्यानुसार जी काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरतीला बघा इथं जो काही वेळ असेल तर तो वेळ मे बी इथं लागू शकतो। तसंच इथं सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही फटका असेल तर तो नेमका ग्रामीण भागातील ज्या काही शाळा येतात तर त्या शाळेवर या ठिकाणी होणार आहे। तर त्या अनुषंगाने इथं 6वी ते 8वीच्या वर्गाला फटका इथं बसू शकतो ग्रामीण भागातील। त्याच्यामध्ये इथं बघा सुधारित संच मान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ केली आहे। त्यांच्या परिणाम शाळांवर होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत। या आदेशाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील 6वी ते 8वीच्या शाळेवर बसणार आहे, अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट देखील आलेलं आहे। आता विषय शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने या ठिकाणी कमी होऊन अतिरिक्त ठरतील असं देखील स्टेटमेंट सध्या ह्या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे। तसंच बघा इथं जे काही राज्याध्यक्ष आहे पुरोगामी शिक्षण संघटना तर त्यांच्या वतीने देखील एक स्टेटमेंट आहे वृत्तपत्रामध्ये, ते म्हणजे शिक्षक हक्क कायदा डावलून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेचे अन्यायकारक निकष जाहीर केले आहे। त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसत आहे। संच मान्यतेच्या आदेशा विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट जे आहे तर ते बघा या ठिकाणी शिक्षक संघटना जी आहे तर त्यांनी इथं देण्यात आले। म्हणजे जो काही निकाल आलेला आहे तर त्या निकालावरती सध्या बघा या ठिकाणी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट देण्यात आलंय। आता पुढे नेमक्या सुनावण्या जे असेल तर त्या कशा पद्धतीने बघा त्या ठिकाणी होऊ शकतात, त्यावर पुढे जशी अपडेट येईल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत देण्यात येईल। परंतु सध्या तरी जी काही संच मान्यता असेल तर ती नवीन या ठिकाणी जो काही संच मान्यतेचा GR आहे 15 मार्च 2024चा तर त्याच्यानुसारच इथं बघा पुढे सध्या प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत तर ते 20,000 शिक्षकांची पदं सध्या बघा या ठिकाणी एकंदरीत रिक्त असलेली कमी होऊ शकतात। आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये नेमकी पदं किती येणार तर हे आपल्याला ज्या पद्धतीने ही प्रक्रिया बघा पुढे जसजशी सुरू होणार त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संच मान्यता आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अतिरिक्त जे झालेले शिक्षक आहेत त्यांचं समायोजन बघा सुरू होईल। त्यांचं समायोजन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये नेमकी किती पदं रिक्त त्या ठिकाणी बघा राहतात ती आकडेवारी सध्या त्यानंतर आपल्याला कळणार आहे। म्हणजे एकंदरीत शिक्षक भरतीमध्ये जी काही पदसंख्या आहे तर ती पदसंख्या आपल्याला कमी जास्त या ठिकाणी बघा पाहायला मिळू शकते। आता ह्याच्यामध्ये जर का जे काही 75,000 पेक्षा जास्त जे कंत्राटी स्वरूपात शिक्षक भरलेले आहे तर हे कंत्राटी स्वरूपात न भरता जर कायमस्वरूपी या ठिकाणी पदभरती केली तर जे काही अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समायोजन होऊन देखील जवळपास या ठिकाणी आपल्या जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये 50,000 पेक्षा जास्त जी काही शिक्षकांची संख्या या ठिकाणी बघा राहू शकते। आता ह्याच्यामध्ये नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार जी काही पटसंख्या आहे तर त्या पटसंख्येनुसार सध्या शिक्षकांची पदं या ठिकाणी बघा मंजूर होणार आहे। आणि त्याच्यामध्ये जवळपास पटसंख्या आपण बघितली तर सध्या शाळेमध्ये पटाची संख्या फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जी काही पदं आहेत तर ती पदं इथं कपात देखील सध्या होऊ शकतात। आता त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बघा माहिती होती। आता याच्यामध्ये सध्या जी याचिका आहे तर ती याचिका देखील यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। आता याच्यावरती पुढे कशी कार्यवाही होते ते देखील बघणे गरजेचं आहे। तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या काही प्रक्रिया आहे घडामोडी आहे तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात जी काही टॅब असेल तर त्या टॅब संदर्भात अजून देखील ज्या हालचाली आहे तर त्या हालचाली सध्या बघा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही। तर सध्या वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्या मार्फत जे सध्या ह्या ठिकाणी
आंदोलनासंदर्भात जी काही भूमिका आहे तर त्या भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सध्या त्या पद्धतीने जी काही मदत असेल तर ती मदत उपस्थिती दर्शवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात जास्तीत जास्त वेकेन्सी आणि लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सुरू होणे देखील गरजेचं आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन रिप्लाय दिला जाईल। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।